जर आज आम्हाला परमिशन नसती भेटली तर आम्ही उभ्या नसता केल्या आमच्या बिल्डिंगा। आम्ही आज इथं 50-60 लाख रुपये खर्च करून आमच्या दुकानं उभ्या केल्या। आता हे कोण भरपाई देईन? त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस दिली नाही, काही नाही। राहण्याला सुविधाच नाही काही आम्हाला। सध्या पसारे उचलणे रोडवर मांडणे हेच पर्याय आम्हाला इंदिरा गांधी दिली होती जागा, आम्ही त्याच्यामध्ये गरीब माणसं राहिले तर आम्हाला लेख नाही राहिला, कोण नाही राहिलं। मी एकली म्हातारी एक सुने आणि त्याच्यामुळे आम्ही कोणाकडे जर गेलो तर आम्ही पालकमंत्र्याला जरी भेटायला गेलो ना, त्या दिवशी कमीत कमी 200-250 लोक आम्ही पालकमंत्र्याच्या दरवाज्यात ठोकायला गेलो। मंत्री कोण? संजयजी सिरसाट साहेब। आम्ही तिथं गेलो ना, लेडीज वगैरे सगळे घेऊन, तर आमच्याकडे डायरेक्ट तोंड फिरून घेतलं, कारण यांना तकलीफ नाही साहेब। नमस्कार, मी गणेश पोकळे। आत्ता जिथं उभा आहे हा संभाजीनगरमधला कांचनवाडी भाग आहे। केम्ब्रिज चौक ते कांचनवाडीपर्यंत आता औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या इतिहासातलं हे सगळ्यात मोठं अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू केलं आहे। गेली 4 दिवसांपासून अतिक्रमण हटवत आहेत। सध्या लोकांनी काल JCPने पाडल्यानंतर आता पत्रे काढायचं काम सुरू केलं आहे। आपण पाहू शकता हे सगळे कालचे दुकाने आपल्याला दिसत होते, परंतु आता काही नाहीसं झालं सगळं। याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महानगरपालिकेकडनं अतिक्रमण हटवत आहेत, परंतु 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी ही जागा ॲक्वायर सरकारकडनं करण्यात आली होती आणि ह्या लोकांनी इथं अनलिगली घरं बांधले, त्यांचा व्यापार सुरू झाला, मग तिथं दुकानं होते, काही ठिकाणी अवैध धंद्याचे समोर आलं। पण मुद्दा असा आहे की हे लोक घरं बांधतात, काही व्यवसाय उभा करतात आणि त्याच्यावरनं कर्ज काढतात, बरेच वेगवेगळे व्यवसाय असतात आणि ज्यावेळेस अतिक्रमण हटवलं जातं त्यावेळेस लोकांच्या डोळ्यात पाणी येतं। आपल्याला ते बघू वाटत नाही, अतिक्रमण हटवताना फार दुःख होतं, पण त्याची गोष्ट अशी आहे की सरकारकडनं किंवा प्रशासनाकडनं जर ज्यावेळेस तुमच्याकडनं जमीन अक्वायर करण्यात आली त्याचवेळेस जर यांना प्रतिबंध केला, एखाद्या लोकांनी घर बांधलं किंवा काही दुकान टाकलं तर त्याच वेळेस जर त्यांना थांबवलं तर पुढच्या गोष्टी ह्या ज्या आता त्यांना पाहायला मिळत आहेत त्या त्यांच्यावरती संकट येणार नाही, त्यांना ह्या पाहाव्या लागणार नाहीत। कारण आज इतके मोठे बिल्डिंग आहेत, तुम्ही पाहू शकता ही बिल्डिंग पूर्ण पाडायचं काम आज होणार आहे। आता याच्या पुढचं दुकान होतं मातुश्री नावाचं, ते काढलं आहे। पलीकडं पानपुरीचा आणि एक गाडा होता, तो सगळं पूर्ण काढला आहे। त्या गाड्याच्या पाठीमागे त्यांचं एक रेस्टॉरंट आहे, ते पूर्ण काढायचं आहे। म्हणजे हा अगोदरचा ऑलरेडी 100 फूट, पलीकडे 100 फूट असा रोड असताना आता इकडं 60 फूट आणि तिकडं 60 मध्ये 120 फूट अशी योजना आता पुढं लांबते। त्याच्यामुळं लोकांना ज्या काही आत्ता गोष्टी बघायची वेळ आली त्या अशी की आता आपल्या डोळ्यासमोर आपला व्यवसाय नष्टानाबूत होतो आणि आपल्या व्यवसायावर जे काय आपण उभं केलं ते सुद्धा याच्यामध्ये थांबते, म्हणून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येत। हे सकाळी पाडण्याला सुरुवात केली, काल JCPने समोरचं पाडलं होतं आणि आता हे हातोड्याने बघा तुम्ही, आता हे भिंत पाडतायत आणि हे दुकान अक्षरशः म्हणजे सांगायची गोष्ट अशी हे एक 1.5-2 वर्षापूर्वी हे थांबलं उभा केलं ते इथं, आता हे पाडायला सुरुवात केली, कारण 2च वर्षापूर्वी उभा केलं आणि त्याचं पाडायचं आहे। हे बघा इकडं सकाळी काम सुरू झालं आहे। आता हे पूर्ण हे हॉस्पिटलच्या पूर्ण जी तुम्हाला समोरचं दिसतंय भाग हा पूर्ण पाडला जाणार आहे। या लोकांनी आमच्या जागेत बांधले असं प्रशासनाचं म्हणजे महापालिकेचं म्हणणं आहे। या ठिकाणी ज्यांचं बांधकाम पाडलं गेलं किंवा ज्या लोकांचे दुकान होते ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, हे अचानक यांना आदेश आले, यांना नोटीस आल्या, त्याच्यानंतर हे पाडायला सुरुवात केली, ते काय बोलतात हे आपण पाहूयात। बरोबर, ज्या प्रकारे आमचं नुकसान झालं आहे त्याच्यानंतर जवळजवळ 250-300 लोक बेघर झाले आज इथं। 250-300? हां, तर हे सरकारने आम्हाला पहिले जर का सांगितलं असतं तर एवढं नुकसान झाले नसते। ज्यांनी घरं बांधले आज ते पहिलं म्हणजे हे सगळं बांधण्याच्या पूर्वी म्हणताय का? हां, बांधण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे। भरपूर लोकांचे घरं पडले गेलेली याच्यामध्ये, भरपूर लोक बेघर झालेले। आता इमारती बांधण्यासाठी परमिशन कशी भेटली की तुम्ही इमारती कसं काय बांधू शकता? ही परमिशन सरकारने आम्हाला दिली का बरं? जर आज आम्हाला परमिशन नसती भेटली तर आम्ही उभ्या नसता केल्या आमच्या बिल्डिंगा। आम्ही आज इथं 50-60 लाख रुपये खर्च करून आमच्या दुकानं उभ्या केल्या। आता हे कोण भरपाई देईन? त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस दिली नाही, काही नाही आणि येऊन डायरेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणताय की मार्किंग झाली, इथपर्यंतची सगळी हद्द तुमची नाही आहे। आता नाही, पण ह्या बिल्डिंग ज्यावेळेस बांधल्या त्याच्या अगोदर तुमच्याकडनं परवानगी घेतली होती, तुम्ही परवानगी घेऊन बांधलं होतं? शासनाची परवानगी घेऊनच ही बिल्डिंग उभी केली ना। आम्हाला परमिशन नसती भेटली तर आज इथं 4-4 मजलीची परमिशन त्यांनी दिली म्हणून उभे झाल्या। आता यातला हे कोण भरून देणार आम्हाला? बरं, आता याच्यामध्ये हे जे पाडलं जातं याचं कुठलं नुकसान भरपाई नाही? काही कुठलंही नुकसान भरपाई कुठलीच नाही, 1 रुपया पण नुकसान भरपाई नाही, कुठलेच नाही। म्हणजे नोटीस देताना त्यांनी काय सांगितलंय? काहीच नाही, फक्त नोटीस दिलेच नाही। नोटीस कुठे आलेच नाही आम्हाला। नाही, पण काही लोकांचं म्हणणं आम्हाला नोटीस आली दिले, फक्त 2017 काय दिली? फक्त 15 मीटर काढून घ्या, ते आता डायरेक्ट 100 मीटर रस्त्यापासून 15 मीटर। आता किती? 30 मीटर आहे डायरेक्ट, आता डायरेक्ट 30 मीटर रस्त्यापासून 30 मीटर? 30 मीटर आहे डायरेक्ट, पलीकडे 30 मीटर आणि अलीकडे 30 मीटर, 60 मीटर। हां, 100 फूट चालले आमचं डायरेक्ट। इकडनं 120 फूट आणि इकडनं 120 फूट चाललं। हां, तेच। मग आता याच्या तुम्ही ज्यावेळेस नोटीस आल्या किंवा हे आता पाडणार आहेत किंवा अतिक्रमण हटवणार आहेत हे तुम्हाला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस तुम्ही काही तुमच्याकडनं प्रयत्न केले ते? आमच्याकडून गैरप्रयत्न केलं पण होणार नाही ना आता काही। म्हणजे काय केलं? कोणाला नोटीस दिली ती तुम्ही किंवा कोणाला कोर्टात गेले किंवा कोणाकडे? नाही, कोर्टात नाही गेलो आणखी। ओके, कोर्टात 2 दिवसाचा टाइम। पण प्रशासनाला काय विनंती केली ती?
विनंती तर लई केली ना सर, आम्ही इथं मोर्चा काढणार होतो पण विनंती अर्ज त्यांना दिला होता प्रशासनाला, पण त्यांनी काही आम्हाला प्रत्युत्तर म्हणून काहीच दिलं नाही. त्यांचे महानगरपालिकेचे लोक आले 2 दिवसात काढून टाकू म्हणजे. पालकमंत्रीकडे बी गेलतो ना, पालकमंत्र्यांनी पालकमंत्रीकडे बी गेलो. संजय भाऊ सिरसाट काय म्हणले ते? त्यांचं काय ते म्हणे काढणंच आहे म्हणे, अतिक्रमण जेवढं काढणंच आहे म्हणे, पण आमचा नुकसान कोण भरपाई दिली पालकमंत्री काय मदतीला आले नाहीत? नाही. एवढं काय आता त्यांचं काय म्हणता येणार नाही आपल्याला. नाही, पण पालकमंत्री येणार त्यांनी काहीतरी करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हा त्यांचं म्हणणं होतं, पण आता काय म्हणा, आता आपण त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनी मदत करायला पाहिजे पण नाही झाली मदत असं. मदत त्यांनी थोडीफार केली, पण आता काय काढूच झाले ना अतिक्रमण. आता एवढं मोठे मुकुनाडी तुटल्याने तर काय मदत होईल त्यांनी. अगोदर नोटीस 2017 दिली होती, परंतु त्यावेळेस 30 फुटांचं सांगितलं होतं, पण आता 120 फूट म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि काही आत्ताच बिल्डिंग बांधल्या होत्या त्याही पाडल्या जाणार असंही लोकांनी सांगितलं. या काकांची या ठिकाणी गिरणी होती आणि खूप दिवसापासून लोक इथे यायचे. गिरणीचं सगळं होतं रोजचा व्यवहार. गिरणी म्हणजे आता रोज पीठ लागतं घरात खायला, तर त्यांच्याशी संबंध असायचा आणि त्यांना आज आता अचानक गिरणी हटवण्याची वेळ आली. काय सांगाल काका? आता काय नाईलाज झालेला आहे, आता काय करणार आहे. कधीपासून गिरणी? गिरणी भरपूर दिवसापासून आहे, 1972 पासून. अरे बापरे, 72 पासून इथं? अरे, या गावामध्ये त्या गावामध्ये आमच्याकडे 3 गिरणी, ती पण चालली आणि ही पण चालली. 2 गिरणी दोन्ही धंदे बंद झाले आमचे. आता काय पर्याय? आता आता काय काय पर्यायच नाही ना काही. आता म्हणजे सगळं गिरणीवर चाललं होतं? सगळं गिरणीवरच चाललं होतं. तिकडे एक इथे एक आहे, ती पण गेली ही पण चालली. आता काय. अरे, आणि कधी सांगितलं गेलं हे अचानक? हे अचानक तर ते अलॉसिंगच केली फक्त. त्यांनी काही नोटीस फिटीस काहीच दिली नाही ना. रोडवर येऊन अलॉसिंग केली फक्त, आपलं काय अतिक्रम हटवून घेणे. आता आमच्याकडे रजिस्ट्री आहे जागेची. आहे का? हा. ओके, मग रजिस्ट्री असताना कसं? आता रजिस्ट्रीवाल्यांना पण हटवू लागले ना ते, इथपर्यंत माप येऊ लागलं. इथून हटवा काय. पण तुम्ही नाही सांगितलं की माझ्याकडे रजिस्ट्री आहे तुम्हाला ते आलेच नाही ना विचारलं इथं. ते फक्त अलॉसिंगच मध्येच सांगू लागले फक्त, आपलं अतिक्रम 100 फुटामध्ये हटवून घेणे. मग तुम्ही आपल्याकडे रजिस्ट्री असताना काही आता करणार काय? आता सगळेच आता कारवाईकडे कोणाकडे जायचं किंवा- कारवाई करायला काय करणार साहेब? आता सगळेच हटवले तर आपल्याला बी हटवण्याची. हां. आता आपण एकटे तर कारवाई करू शकत नाही. सगळ्यांनी जर कदाचित कारवाई करायची असं विचार सगळे केला मिळून असता तर- अगर सगळं प्रतिसाद भेटला तर होतंय काम. सगळ्यांचा प्रतिसादच नाही भेटू लागला तर काय होणार आहे का नाही. पण आता हा गिरणीचा व्यवसाय हा असा आहे की रोजच्या लोकांचा ते संबंध रोजचं- असतो आणि रोजचं तर रोजला आहेच खायला ते. लागतं. पण आता रोजचं वाईट इलाज वाटतंय? नाही. वाईट तर वाटणारच ना साहेब. 1972 पासून आम्ही या धंद्यामध्ये, वाईट तर वाटणारच ना. काय भावना आहेत आज? आता काय इलाज नाही राहिलेला काहीच. आता सगळे हातपाय मोडले आता. म्हणजे आज हातात काहीच नाही अशी परिस्थिती? काहीच नाही ना. आता काय राहणार आता ते उद्या तर आता काढण्याचे आम्हाला काय राहणार हातामध्ये. आणि झाले तर समजा कुठं जागा घेतली बी तरी एवढ्या लवकर धंदा चालू होत नाही. कमीत कमी 2 महिने जाणार आमचे त्याच्यामध्ये. पुन्हा आमचे जे जमा झालेले त्याच्यातून खर्च आहे. म्हणजे मोडून उभा करायचं आहे? उभं करायचं म्हणल्यावर त्याला आता 40-50 हजार रुपये खर्च आहे त्याला. अरे, गिरणीत एवढा मोठा जर उभा करायचं म्हणलं खर्च आला तर अवघड गोष्ट आहे. तेच ना. मग त्याच्यात एक तर कमाई नाही एवढी. कमाई नाही त्याच्यामध्ये. बिल भरू परेशान असतं माणूस. पण आता नाहीला झालेलं आहे, काय करणार आहे. आता जे सगळं पब्लिकचं उरलं ते आपलं उरलं तर काय. सगळ्यांसोबत भरले चाललो आपण. मग काय. पण लोकांनी आवाज उठवायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तो उठवायला पाहिजे, पण ते आता याच्यामध्ये रजिस्ट्री असणारे किती असते बरं? ही पूर्ण जागेची रजिस्ट्री आमची. पहिले याच्याकडे रजिस्ट्री आहे मेडिकलवाल्याकडे. ओके, किमान रजिस्ट्री असणाऱ्या लोकांचा विचार करावा. ते जे समोर बिल्डिंग मोडणं चालू आहे त्याच्याकडे बी रजिस्ट्री. मग रजिस्ट्रीवाले कमी आहेत ना? पण हां, कमी आहेत. ह्या साईडला तर आहेच इथपर्यंत. ओके, पण ते साईडचं नाही सांगू शकत. पण आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भरपाई मिळावी, काय नुकसान भरपाई वगैरे? ते तर आहेच, पण मग आता त्या लोकांनी यायला पाहिजे नाही तर. काय म्हणणं आहे तुमचं? मांडा तुमचं. आहे का नाही. हां हां. त्या लोकांनी तुमच्याकडे काय पुरावा आहे काय नाही आहे का विचारायला बघायला पाहिजे. त्यांनी येऊन बघायला पाहिजे, विचारायला पाहिजे. ते रोडवर येऊन अलॉसिंग करून चाललं जातं. आपला अतिक्रम कॉन्टॅक्टच नाही. गाडी येते रोडने अलॉसिंग करून निघून चालल्या जाते वापस. आम्हाला कुठली म्हणजे रजिस्ट्री जरी असली तरी आम्हाला प्रत्यक्ष हातात नोटीस मिळाली नाही. आमच्याशी येऊन संपर्क साधला नाही, आमच्याशी बोलले नाहीत. फक्त रोडवर येऊन अनाउन्स केली की बाबा हे तुमचं 2 दिवसात 4 दिवसात हटून घ्या. आजपर्यंत याच्या पलीकडे काहीच नाही. याच्यापर्यंत कोणी अधिकारी इथपर्यंत आलाच नाही आमच्याकडे आजपर्यंत. एकही अधिकारी आला नाही. किंवा अशा पद्धतीने तरी करायला नको होतं. आमचं मत तरी आम्हाला त्यांना मांडता आलं असतं असं काकांचं मत. तो रोड दिसतोय तुम्हाला, त्या रोडपासून 60 मीटर म्हणजे ह्या लोकांच्या दुकानं आणि राहणारे घरंसुद्धा गेलेत.
आता याच्यानंतर त्यांनी फक्त अनाऊन्समेंट केली, यांना कुठल्या नोटीस नाहीत. तर आपल्या महिला आपल्यासोबत आहेत. ताई काय सांगा? आम्हाला आमच्या राहण्याची सोय किंवा आमचे घरं पाडू नका अशीच विनंती आहे सरकारला. आम्ही आत्ताच बांधलेलं आहे, 1 वर्ष झालेलं आहे, आमच्या घराला लोन काढलेलं आहे, आमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे. ओके. हो, किंवा आम्हाला राहण्याची सोय कुठंतरी करून द्या. कर्ज काढून बांधलेलं घरी? हो, कर्ज काढून बांधलेलं आहे आम्ही. पण मग तुम्हाला नोटीस तुमच्याशी बोलले किंवा तुम्हाला काहीच बोलले नाही, 5 वर्षापासून नाही, 2 वर्षापासून नाही, काहीच आम्हाला सांगितलेलं नाही. नोटीस सुद्धा नाही दिली. आमचं बांधकाम चालू होतं तेव्हा. आता काहीतरी सरकारने निर्णय घ्यावा, आम्हाला काहीतरी द्यावा, किमान भरपाई तरी मिळाली पाहिजे. काहीतरी द्यावा आम्हाला आमच्या घराची. आमच्या पाठीमाग कोणीच नाही आहे, एकटीच बाया माणूस आहे आणि घरं लेकरवाळा आहे. काय करणार आहे आता रोडवर आल्यावर? नाही तर आमच्या घराची तरी आम्हाला काहीतरी राहिली सोय करावं, नाही तर मग राहायला तरी घर ते द्यावं काहीतरी. कारण राहतं घर पडतंय आमचं, राहण्यासाठी काहीतरी आम्हाला सोय द्यावा. म्हणजे हे घर पडल्यानंतर पुन्हा दुसरीकडे कुठेतरी टेकायला घर टेकायला ठेवायला तरी द्यावा आम्हाला. आम्ही काही प्लॉट वगैरे काहीच नाही घेतलेले आणि आधी आम्हाला काय त्यांनी नोटीस बी नाही दिलेलं आहे की तुम्ही जागा रिकामी करा ना, आम्ही दुसरी सुविधा करू शकतो. सुविधा करायला बी तयारी नाही. सध्या रूम भाड्याने द्यायला कोणी रेडी नाही. आम्ही पसारे कुठं टाकायची क्षमता पण नाही, क्षमता नाही झाली, आता राहिलेलीच नाही क्षमता. काही एवढं तेवढं होतं त्याच्यावर धकू शकत होतं, आता धकायला चान्स नाही. याच्या अगोदर जर नोटीस मिळाली असती तर सोय केली असती. सोय केली असती काहीतरी. राहण्याला सुविधाच नाही काही आम्हाला. सध्या पसारे उचलणे रोडवर मांडणे हेच पर्याय आहे आम्हाला. पण मग 2017ला का 18ला कोणाला तरी नोटीस आलेलं नाही आम्हाला, काहीच नाही आलेलं आम्हाला. 2022ला जी नोटीस त्यांनी दिली होती आम्हाला 30 मीटरची, तर 30 मीटरचा रोड त्यांनी केल्याच्या नंतर त्या टायमाला आम्हाला त्यांनी जर आश्वासन नसतं दिलं का बा तुम्ही आता ह्या 30 मीटरच्या नंतर रोड होणार नाही, तुम्ही बिंदास बांधा, आम्ही कमीत कमी ते बांधलं तरी नसतं ना आमच्या राहण्याचं कुठंतरी आम्ही सोय केली असती. त्या टायमाला त्यांनी आम्हाला एक सांगायला पाहिजे होतं बा हा अजून 60 मीटर पुढे जाणार आहे बा, याच्यानंतर तुम्ही आता याच्यानंतर बांधू नका किंवा काही तुम्ही हे करा, तुमच्या पद्धतीने तुम्ही राहायची सोय करा. बट ठीक आहे, मान्य आहे. पण असा कोणता जी आर आहे असा का हा रोड अजून पूर्ण कंप्लीट झालाच नाही तरी पण यांना हा 60 मीटरचा रोड पाहिजे, सर्व्हिस रोड कशामुळे पाहिजे नाही? तुम्हाला एक सांगतो, आता उड्डाण पूल जो आहे आपला, त्या उड्डाण पुलाच्या पलीकडचं काम आता झालं 1 महिन्यापूर्वी. आणि दुसरी गोष्ट त्याच्या बाजूला पैठण रोड असतो किंवा इकडे जाणार रोड आहे, अशी पाटी जी लावली ना आता 15 दिवसापूर्वी लावली. ह्या सगळ्या रोड चालू असताना यांना माहित नव्हतं का हे होणार आहे म्हणून. आपण त्यांनी एवढं फास्ट निर्णय घेतला, ठीक आहे फास्ट निर्णय घेत. आता तर शिक्षणाचा पर्याय समजा आमचे छोट्या मुलं आणि राहिला विषय आमचा राहण्याचा. आम्ही आमचं शॉप मालमत्ताचं जे असेल ते आम्ही काढून द्यायला तयार आहे, पण कमीत कमी आमच्या एवढा पानकाळ्यासाठी एवढा पाऊस आला तरी आम्हाला एक साईड द्यायला पाहिजे. आम्ही कुठंतरी आमच्या लेकरा बाळाचं पुनर्वसन करून कुठंतरी काहीतरी करू नेमकी. पण आता तरी आम्ही गावाकडे जाऊ का शेती बिती करू तर आमच्या लेकरा शिक्षणाचं काय करणार आहे? सरकार त्याच्या जिम्मेदारी घेणार आहे का? म्हणजे इथून कुठेतरी आम्हाला स्थलांतर करू द्या आणि ती सोय तुम्ही करायला पाहिजे. सोय करून द्या आम्हाला. आम्ही आता आमचं राहतं घर जाते, आमचा बचपन इथं गेला म्हणल्यानंतर आमचं जाणार आहे. तुमचं सरकारी तुमच्या आता याच्यामध्ये झालेलं काय माहिती का? आम्हाला इंदिरा गांधी दिली होती जागा, आम्ही त्याच्यामध्ये गरीब माणसं राहिले तर आम्हाला लेख नाही राहिला, कोण नाही राहिलं. मी एकली मत आणि एक सुने, याच्यामध्ये आमचं काहीतरी निराकारा सरकारानं आमची आम्हाला आमच्या बागा कोणीच नाही राहील. आम्ही दोघीच सासू आहेत आणि 4-5 लेकर आहेत. याचा आमच्या सरकारनं निराकारा काहीतरी काय करावं त्याने? राई सोय करावी. राईची सोय करा, आम्हाला जागा द्या कुठंतरी. आम्हाला आमची हिंमत नाही, आम्ही दोघीच सासू नाहीत, आमची हिंमत नाही कुठं राहायला आणि जागा घ्यायला. याच्यात काय झालेलं आहे सर माहिती का? याच्यात आहे ना राजकारणी लोकांना आहे ना कोणाला तकलीफ नाही आणि त्याच्यामुळे आम्ही कोणाकडे जर गेलो तर नाही, आम्ही पालकमंत्र्याला जरी भेटायला गेलो ना त्या दिवशी कमीत कमी 200-250 लोक आम्ही पालकमंत्र्याच्या दरवाज्यात ठोकायला गेलो. मंत्री कोण? संजयजी सिरसाट साहेब. आम्ही तिथं गेलो ना लेडीज वगैरे सगळे घेऊन, तर आमच्याकडे डायरेक्ट तोंड फिरून घेतलं, कारण यांना तकलीफ नाही साहेब, त्याच्यामुळे ते बदली बी करणार नाही काही नाही. यांना जेव्हा तकलीफ होती हे सगळे अधिकाऱ्याची म्हणजे हे करून टाकतात. कारण काय माहिती का, ह्याचे DMIC MIDC मध्ये हो राहिले यांचे पार्टनरशिप आहे, त्याच्यामुळे मतदानाच्या काळात बोलले असते ना. मतदान काळात आमच्या दरवाज्यात येऊन आमचे पाय पडले, आम्हाला मतदान मागितलं, त्या टायमाला आम्हाला सगळ्याला तोंड त्यांच्यावर होती आणि आता आमच्यावर वेळ आली त्यांनी आता काढून घेतले. आणि कधी वेळ त्यांच्यावर आली तर आम्ही निवडून देऊ मग. आम्ही मतदान कार्ड त्यांचे देखत जाळून आम्ही याच्यानंतर आमच्या ह्या भागात तरी आम्ही मतदान होऊन देणार नाही. भले आमचा जीव जाऊ पण आम्ही याच्यानंतर मतदान होऊन देणार नाही, ना कॉर्पोरेशनचं ना आमदारकीचं ना लोकसभेचं. कोणत्याच नेत्याला इथं उभं करणार नाही. आमचे घर तोड लागले ना ते करून दिली मतदान कार्ड काढायला.
5-5 मिनिटात मतदान कार्ड काढून दिले. मग निवडणुकीची वेळी. मग राहण्याची सुविधा हे करू शकत नाही का? यांना निवडून आम्ही दिलं, आम्ही बसवलं त्यांना तिथं. तुम्ही मतदान केलं त्यांना, ते आता पालकमंत्री झाले. बसवलं त्यांना त्या खुर्चीवर. मग त्यांनी आमची काळजी घ्यायला पाहिजे. 2-3 दिवसापूर्वी सर एक मिनिट 2-3 दिवसापूर्वी समजा विलास बापू भोंबे ज्याचे आमदार पैठण विभागाचे, त्यांनी जसं निर्णय घेतला, एक लोकमेळावा घेतला पाहिजे गायरन जागेतल्या लोकांना गावठण करून देण्याचं. हे मग आमच्या गायरन जागेला तुम्ही गावठण का करून देत नाही? आम्ही कॉर्पोरेशन मध्ये म्हणून का? बट ठीक आहे, हायवे आहे ना, हायवे हा सिटीला लागू होत नाही ना. हायवे केव्हा लागू होतं? जेव्हा सिटी संपती तेव्हा. मग तुम्ही हायवेला हा असं डायरेक्ट निर्णय का घेताय? अजून तुम्ही जो रोड तुमचा 30 मीटरचा करायचा होता तोच फायनल नाही झाला, मग तुम्ही सर्व्हिस रोड का करतायत? आपण ठीक आहे करतायत, पण असं याच्या पहिला आम्ही असं नियम बघितलाच नाही. तो जो पावसाळ्यामध्ये पानकळ्यामध्ये कोणाचं घर म्हणजे घराचं उद्ध्वस्त कोणी करतच नाही, याच्या पहिलं बघितलंच नाही आम्ही. किमान ते 4 महिने टाइम देतात. म्हणजे हे येतात तुमचा शुक्रवारपर्यंत टाइम होता गेला. म्हणजे हा कोणता हुकुमशाही की यांची तुम्ही जे म्हणतात त्याच्यामध्ये तुमचे पालकमंत्री न्याय करू शकतात. कोण? सामाजिक न्याय मंत्री. हा, सामाजिक न्याय मंत्री. पण ते आम्हाला भेटायलाच तयार, पण ते न्याय करतील का? त्यांनी जर आमचं समजा एक पाऊल उचलला तर आम्ही त्यांच्या पाठीमागं आहे ना. त्यांनी फक्त आमच्या सोबत पाठीमागं फक्त त्यांनी एवढं सांगायला पाहिजे की यांना ह्या एवढ्या 6 महिन्याचा टाइम द्या किंवा हे द्या. पण ते टाइम आम्हाला भेटायला तयार नाही. संजयजी सिरसाट साहेब आम्हाला भेटायलाच तयार नाही. आम्ही त्यांच्याकडे तिथं 200-250 लोक गेलो. भेट द्यायला पाहिजे होती आतापर्यंत. एकही नेत्याने भेट नाही दिली. अहो, आम्हाला डायरेक्ट कॉर्पोरेशनला ज्यांना उभं राहायचं उमेदवारी भरायची, ते सुद्धा मागं पाठ फिरून घेऊन राहिले. ते म्हणते आम्ही जर बोललो ना तर आम्हाला उमेदवारी भेटणार नाही. म्हणजे फक्त उमेदवारीसाठी जगताय का? गरीब लोक मेले तर चालतं की यांना? मग यांचं मतदानापुरतंच आहे का सगळं? आणि नाही देवाभाऊ म्हणते साऱ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री साहेब आहे. यांनी जे 1,500 रुपये असे बहिणींना दिले, या पद्धतीने वसूल करताय का देवाभाऊ? रस्त्यावर आले पाहिजे बहिणी म्हणून. म्हणजे यांची अशी वसूली चालली का? ही सरासरी हुकुमशाही साहेब, काही नाहीये. जसं राजा महाराजा करत होते हे तसं त्यांच्या मनाला येईल. फक्त यांची एक गाडी येते सोम, तुम्ही खाली करा. अरे तुम्ही नोटीस द्या ना आम्हाला, ते टाइम द्या. आम्ही हे छोट्या लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना केली, लाखांनी वसूल केली. आता रस्त्यावर आणलं ना लाडकी बहीण योजना लेकर बाळ काहीच फायदा नाही. रस्त्यावर आलं तर करायचं तयार केलेली. आता आम्हाला रस्त्यावर रोडवर उभा राहायचं का? आम्ही लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं का रस्त्यावर तुमच्या घरात निवडून आल्यानंतर मी लाडक्या बहिणीला पाठ फिरवणार नाही. आणि ही कोणती पाठ फिरवणी? डायरेक्ट रोडवर आणण्याची पद्धत आहे की बहिणींना. आम्हाला लाडकी बहीण योजना जरी केली असली तरी लाडक्या बहिणी रस्त्यावर आल्या. आमचे पालकमंत्री जे सामाजिक न्याय मंत्री त्यांनी आमचा न्याय केला नाही. आणि जे आता नगर परिषद उभं राहते जे आमदार केले होते त्यांनी पाठ फिरवली. आणि आम्ही 200 लोक भेटायला गेलो तरी सामाजिक न्याय मंत्री श्रीसाटांनी आमच्याकडे पाठ फिरवली. पण मतदानाच्या वेळेस 5-5 मिनिटात आमचं मतदान कार्ड काढून दिलं. पण ती त्यांची वेळ निघून गेली ना, आमच्या वेळ आली तर त्यांनी आज पाठ फिरवली. असं लोकांचा आकांत आहे. आणि यांना नोटीस जर दिली असती तर आम्ही आमची राहायची सोय केली असती. पण आज 2 दिवसापूर्वी सांगून आमची घरं पाडतायत. तर आमचा पसार रोडवर आलाय. आमची राहायची सुद्धा सोय व्हायच्या पूर्वीच आम्हाला इथं घर पाडलं जातंय. त्यांचा आकांत आहे. गणेश पोकळे, छत्रपती संभाजीनगर, लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.